नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। सध्या सुरू असलेल्या पावसात आणि पावसानंतर 20 ते 25 दिवसाच्या टोमॅटो पिकाची कशी काळजी घेता येईल जेणेकरून जांतो असेल, करपा असेल या समस्या येणार नाही आणि फुटवा देखील चांगला होईल, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण शाहू व्हरायटीच्या एक साधारणतः 24 दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ते शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। त्यांचं नाव प्रथमतः जाणून घेऊ। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव पांडुरंग निवृत्ती निमसे, नांदूर। आपला मोबाईल नंबर 9371 77 77 28। आपली ही शाहू व्हरायटीची किती दिवसापूर्वीची लागवड आहे? ही माझी 30 जूनची लागवड आहे। आज आपण 23 तारखेला आज 24 दिवस पूर्ण झाले। 24 दिवस पूर्ण झाले। आणि तुम्हाला जे मी फोर स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशनचं जे ॲप्लिकेशन दिलं होतं आणि त्याच्यानंतर लिओशिन कॅब्रिओटॉप 052 काय वाटलं तुम्हाला? मला कम्फर्ट सोल्युशनचा आणि आपला याचा फोर स्ट्रोकचा रिझल्ट चांगला, खूप छान वाटला। फुटव्याला फरक वाटला आणि जे स्टंप पण आहे ना, स्टंप त्याच्यामुळं लिओसिन कॅब्रिओटॉप आणि 52-34मुळं स्टंप थोडा जाड झाला आणि या खाली बगल फुटी निघायला लागले। हो, या फुटवा पण वाढलाय आता। ते दाखवा ना खाली किती, एकाच जागी 3-3 4-4 फुटवे झाले। मग अशा वेळेस मित्रांनो, ज्या वेळेस पाऊस जास्त होतो, एक्सेस नायट्रोजन होतो, त्यावेळेस आपल्याला कम्फर्ट सोल्युशन आणि फोर स्ट्रोक, जर 20, 25, 30 दिवसाचे प्लॉट असतील तर तिथं एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन दिल्यानंतर वरतून सीसीचा वापर म्हणजे 200 लिटरला लिओशिन 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम, 052-34 500 ग्रॅम। याने काय होतं, आता कुठंही जर बघितलं पानावर कुठंही जांतोचा प्रकार नाही। त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, करपा नाही, जांतो नाही, तुमचा गेरवा कुठं खाली पानं पिवळे दिसतं का तुम्हाला? कुठं गेरवा वगैरे काही नाही। निमचे साहेब, तुम्हाला एक माझा अजून प्रश्न असेल की तुम्ही 4-5 वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन वेळोवेळी टोमॅटो पिकामध्ये घेतात। पहिले द्राक्षामध्ये घ्यायचे? पहिले द्राक्षात घ्यायचो, त्याच्यानंतर आता टोमॅटोमध्ये घ्यायला लागलो। एकंदरीत जे काही मार्गदर्शन मिळतं, टोमॅटोमध्ये येणारे रोग असतील किंवा ज्या समस्या असतील त्याच्यावर जे काही फवारण्या देतो त्याचं तुम्हाला 100% रिझल्ट येतो? हो, 100% रिझल्ट भेटतो ना। कारण आपलं मी तुमचा अनुभव आता 2 वर्षापूर्वी नाही घेतला, तुमचा अनुभव मी 5 वर्षापासून घेतोय, म्हणून तो तुमच्याकडंच काय येतोय मी, का आपल्याला अनुभव भेटतोय आणि तुमचं दिलेलं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे मला रिझल्ट पण भेटतो। तर मित्रांनो, आता या पावसामध्ये जे प्लॉट 50-55 दिवसाचे असतील, जे 45-40 दिवसाचे असतील, पाऊस थांबल्यानंतर जर ढगाळ हवामान असेल तिथं तुम्हाला फवारणी करायची। गेरवा येऊ नये, जांतो येऊ नये, करपा येऊ नये म्हणून पहिली फवारणी करायची 200 लिटर पाण्याला मेरिओन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम, मॅग्नीज 100 ग्रॅम। आणि त्याच्यानंतर रूट झोन ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी एक 2-3 दिवस जाऊ द्या। 2-3 दिवसानंतर रूट झोन ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला जे पाणी खाली जो चिखल दिसतोय, जे पाणी दिसतंय, हे बघा खाली पाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, खाली चिखल दिसतोय, पण रूट झोन ॲक्टिव्ह ठेवायचा आहे। तिथं तुम्हाला एक 2-3 दिवसात पाऊस थांबताच वापसा येतोय, डम्पिंगचा प्रॉब्लेम यायला नको। एकरी 1 लिटर सुडोमोनस, एकरी 1 लिटर सुडोमोनस, 500 ग्रॅम टचअप आणि 2 किलो गूळ, जेणेकरून रूट झोन ॲक्टिव्ह राहील, फंगस डिसीज तिथं आगमन करणार नाही, रूट झोन चांगला ॲक्टिव्ह राहील। हे ॲप्लिकेशन देऊन मॅग्नीज, मेरिओन, टचअपचा स्प्रे झाल्यानंतर एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे देत असताना एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जसे हे फुटवे वाढायला सुरुवात होतील, फुलांचं आगमन आपल्याला करायचे, फुलं चांगले मिळवायचे, त्यासाठी वरतून फवारणी करत असताना 200 लिटरला ग्राफर 50 मिली, GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम, बोरॉन 150 ग्रॅम, 052-34 किंवा 042-47 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात। त्यानंतर नागळे असेल, त्याचप्रमाणे पांढरी माशी असेल, त्याचप्रमाणे हिरवे तुडतुडे असेल, जस्सीड असेल, या सगळ्या गोष्टींसाठी फवारणी करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे। बायरचं ट्रान्स 100 मिली, जेमिझोन 250 मिली हा एक स्प्रे केल्यानंतर तुमच्याकडं सकिंग पेस्टचा अटॅक होणार नाही, नागळीचा अटॅक होणार नाही। त्यानंतर परत एकदा फुलं तुमचे बाहेर येतील, फुलांचं शेटिंग करण्यासाठी जमिनीतून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060-20 तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे। 100% पाऊस थांबल्यानंतर डम्पिंगचा प्रॉब्लेम येईल, त्यासाठी 2 ॲप्लिकेशन, त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन एकरी 1 लिटर सुडोमोनस, 500 ग्रॅम टचअप, 2 किलो गूळ, एक 3-4 दिवस जाऊ द्या। 3-4 दिवसानंतर तुम्हाला खूप जर जाणवत असेल त्या ठिकाणी डम्पिंग थांबत नाही तर त्या ठिकाणी बाहेरचं
बाहेरचं फेलुजित 300 मिली त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. बाहेरचं फेलुजित नीट लक्षात घ्या, बाहेरचं फेलुजित 300 मिली जमिनीतून तुम्हाला सोडायचं आहे. डम्पिंग असेल, फायटोप्टेरा असेल, फ्युजेरियम असेल, विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल, फक्त निमॅटोड सोडून या सगळ्या प्रॉब्लेमवर फेलुजित 300 मिली त्या ठिकाणी काम करू शकतं. निमशे साहेब, परत एक पुढचा प्रश्न असा असेल, महाराष्ट्रातील तमाम तुमच्या वयातील, माझ्या वयातील तरुण शेतकऱ्यांना तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शनाबद्दल काय सल्ला द्याल? डॉक्टर किसानचं मार्गदर्शनाबद्दल मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही एकदा डॉक्टर किसानला तुमचा प्लॉट देऊन बघा, त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. नुसतं मी सांगितल्यानंतरच तुम्ही प्लॉट द्या असं काही नाही. तुम्हाला अनुभव घ्या, तुम्ही पहिले 1 वर्ष अनुभव घ्या. अनुभवात तुम्हाला समजेल का डॉक्टर किसानला प्लॉट दिल्यानंतर आपला प्लॉटिंगमध्ये जे टमाट्याची हार्वेस्टिंग आहे ती किती प्रमाणात वाढते, परत आपला जो आपला पावडरचा खर्च आहे तो किती प्रमाणात कमी होतो, हे पण आपल्याला समजेल. नक्कीच खूप चांगला सल्ला निमचे साहेबांनी दिला. ते दरवर्षी अगदी इथं प्रदूषणयुक्त वातावरणामध्ये कॉर्पोरेशनच्या भागामध्ये टोमॅटोची शेती करतात आणि दरवर्षी चांगलं उत्पादन घेतात. त्याबद्दल डॉक्टर किसानच्या वतीने त्यांचं अभिनंदन देखील करतो. आणि शाहू व्हरायटी गेल्या वर्षी पण त्यांनी केली, त्याच्या पाठीमागच्या वर्षी पण केली, त्याच्या अगोदर आर्यमान 2 वेळा त्यांनी केली. अतिशय खूप सुंदर उत्पादन ते घेतात. पण त्याच्या पाठीमागं कारणं की एकंदरीत एक चांगला रोडमॅप किंवा चांगलं मार्गदर्शन घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांचं स्वतःचं व्यवसाय आहे लॉन्सचा. तुमच्या लॉन्सचं नाव काय आहे? साई लीला लॉन्स. बरेचसे महाराष्ट्रातील शेतकरी जाणून आहेत. त्या लॉन्सवर बरेचसे शेतकऱ्यांचे लग्न होतात. तरी देखील शेती आवडती म्हणून अजूनही शेती तुम्ही सोडलेली नाही, बरोबर ना? तर हा एक मोठा महत्त्वाचा रोल तो आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला देण्याचं मी काम केलं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की पाऊस येतोय, पाऊस थांबल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या फवारण्या करायच्या ते देखील मी सांगितलं. परत एकदा थोडक्यात सांगतो, जे प्लॉट सेटिंगला असतील तिथं पाऊस थांबल्याबरोबर पहिला स्प्रे तुम्हाला करायचा आहे. त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, पानं ओले असतील तिथं स्पॉट किलर 250 मिली, Z78 500 ग्रॅम, प्रोक्लेम 100 ग्रॅम. जर सेटिंग पूर्ण झालेलं आहे तर तिथं कोसाईडचा वापर करू शकतात. खालून जमिनीतून मात्र प्रत्येकाने एकरी 1 लिटर सुडोमोनास 500 ग्रॅम टचअप. प्लॉट 25 दिवस, 40 दिवस, 50 दिवसाचा असेल, कारण दलदल असेल पावसात, त्या ठिकाणी मूळ ॲक्टिव्ह झालं पाहिजे. त्याच्यानंतर खताची मात्रा आणि बायोलॉजिकल कुठलं तरी तुम्हाला फुलविक ॲमिनो द्यायचं आहे, त्याच्यामध्ये प्लॅटिनम आणि पॉवर सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. पाऊस येतोय, पावसामध्ये काय करायचं आणि पाऊस थांबल्यानंतर कोणत्या फवारण्या घेऊन आपला प्लॉट डेव्हलप करायचा, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या टोमॅटो उत्पादनामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घ्यायला शिका. धन्यवाद.